मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं भोवलं. कृषी खातं काढून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी, तर मंत्री दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची जबाबदारी. माणिकराव कोकाटेंसंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचा. मंत्रिमंडळातील फेरबदलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटेंच्या वादानंतर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मंत्र्यांचे खाते बदल, तर शिंदेंच्या काही मंत्र्यांवर सुद्धा विरोधकांचे आरोप. शिंदेंच्या मंत्र्यांवर सुद्धा कारवाई होणार का, याकडे आता लक्ष. शब्दाचा पक्का म्हणणाऱ्या अजित पवारांनी शब्द पाळला नाही. अचानक असं काय झालं? 2 दिवसात अजितदादांनी निर्णय बदलला. कोकाटेंच्या खाते बदलानंतर विजय घाडगेंची नाराजी. राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चुकीचा निर्णय घेतला. असंवेदनशील व्यक्तीला मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता? कोकाटेंना रमी खेळण्यात रस म्हणून क्रीडा मंत्री केलं का? विजय घाडगेंचा सवाल. खाते बदल करणं म्हणजे कारवाई नाही. कोकाटेंना मंत्रिमंडळातनं काढलं पाहिजे होतं. विधिमंडळात रमी खेळणं कसं मान्य होऊ शकतं? रमीला आता साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे. अंबादास दानवेंची खोचक टीका. कोकाटेंच्या खात्यामध्ये फेरबदल करणं केवळ मलमपट्टी, सत्तेतनं पायउतार करणं गरजेचं. शिंदे गटाच्या योगेश कदम आणि शिरसाटांवर कारवाई कधी? सुषमा अंधारेंचा सवाल. आमची मागणी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचीच. कोकाटेंना क्रीडा खातं दिलंय, ते आता रमीचा खेळ खेळत आता समावेश करणार असतील. जितेंद्र आव्हाडांची ही टीका. धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू. मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अजित पवार, तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले. कुणालाही पाठीशी घालणार नाही. एसआयटी स्थापन करून आरोपींना तात्काळ अटक करू, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती. प्रांजल खेवलकरांसह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर पुणे पार्टी प्रकरणामध्ये कोर्टाचा निर्णय. खेवलकरांच्या जामिनाचा मार्ग मोकळा, तर माझा न्यायालयावर विश्वास. रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट, मुलीचे फोटो दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा मेसेज केला. पुणे पोलिसांची कोर्टात माहिती. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, तर आमदार तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश वाढतील. ठाकरे गट काँग्रेसमधील अनेक जण आमच्याकडे येण्यास इच्छुक. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा भाजपात प्रवेश, तर रवींद्र चव्हाण आणि रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न. ऑपरेशन सिंदूर पासून मला प्रेरणा मिळाली असल्याचं कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. जालन्यामध्ये भाजपचाच महापौर होणार. उरलेली जी काही वर्ष आहेत त्यामध्ये भाजपची सेवा करेन. पक्षप्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. महायुतीची ताकद वाढतीये. पुढील काळात विरोधी पक्षात कुणी शिल्लक राहील की नाही माहीत नाही. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण. ठाण्यामधील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा. पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरण अधिकाऱ्यांचं आश्वासन. अभियांत्रिकी संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर, तर पहिल्या फेरीमध्ये 1,99,000 जणांची नोंदणी, तर 1,44,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी. राज्यामध्ये आरटी अंतर्गत यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक प्रवेश, तर 88,000पेक्षा अधिक जागांवर प्रवेश, तर 21,000 जागा अजूनही रिक्त. मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड रद्द, तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर आता बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांचा निर्णय. मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणात महत्वाची अपडेट. मुंबईमध्ये 8 ठिकाणी ईडीची छापेमारी. बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवर सुद्धा ईडीचे छापे. गृह विभागाकडून राज्यातील 65 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या. मुंबईतील 9 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्याची माहिती. वसई विरारचे तत्काळ अनिल कुमार पवार यांच्या बदलीनंतरचे निर्णय चौकशीच्या फेऱ्यात. बांधकाम परवानग्या, भोगवटा प्रमाणपत्रासंदर्भात ईडीनं चौकशी सुरू केल्याचीही माहिती. राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये यंदा जुलैत पावसाची तूट. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचाही अंदाज. प्रदीप पाटील शहराध्यक्ष झाल्याबद्दल अंबरनाथमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत प्रदीप पाटील यांचं जंगी स्वागत.
धुळे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील कपाशीची लागवड घटली. कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. जिल्ह्यात 1,80,000 हेक्टरवरच कपाशीची लागवड. नंदुरबारमधील 500 बेघर आणि गरीब कुटुंबांना हक्काचं घर मिळणार, तर घरकुल योजनेसाठी 20 एकर जागा मिळणार. लवकरच घरकुल योजनेचा मार्ग मोकळा होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव आढळला, तर पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू. लंपीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी. नंदुरबारमधील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन योजनेचं अनुदान रखडलं. प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या. नंदुरबारमधील वन हक्क जमीनधारक शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार. सातबारा नसल्यामुळे फार्मर आयडीची समस्या. बैठक घेऊन आता प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. साक्री तालुक्यातील लाटीपाडा प्रकल्पाच्या कालव्यातनं पाणी सोडण्याची मागणी. दरम्यान पाणी न सोडल्यास उपविभागीय पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा. जळगाव तालुक्यातल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच रुग्णवाहिका. रुग्णांची ने-आण करण्यासाठी मोठी अडचण. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ. आठवड्याभरात टोमॅटोच्या दरात जवळपास दुपटीनं वाढ. धुळ्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामांना वेग, तर खुरपणीच्या कामांमुळे महिला मजुरांच्या या ठिकाणी मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध. जळगावच्या अंमळनेरमधील जळगाव जंगलात आता 2 महिलांचं हत्या प्रकरण, तर आरोपी अनिल संदानशिव यांचे इतरही अनेक महिलांशी संभाषण. स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांकडून तपास सुरू. जळगावच्या शिरसोली परिसरामध्ये झेंडूवर रोगाचा प्रादुर्भाव, तर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शेतकऱ्यांकडून फवारणीचं काम सुरू. पारोळ्यातील धान्य मार्केटमधनं 60,000च्या बॅटरी चोरून नेणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. आरोपीला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कौडगाव या ठिकाणी कौंडेश्वर केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 211 बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. जळगावच्या वाघूर धरणामध्ये जुलै महिन्याअखेरीस 62% पाणीसाठा शिल्लक. वाघूर धरणावर जळगाव शहरासह जळगाव एमआयडीसी आणि जामनेर तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून. जळगावच्या भुसावळमधील वराडसिम गावामध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक हैराण. दरम्यान पावसामुळे अक्षरशः रस्त्याची चाळण झाल्यामुळे वाहन चालकांना त्रास. हिंगोलीच्या सेनगावमध्ये कयाधू नदीवरचा बंधारा फुटला. बंधाऱ्याचा काही भाग तुटून पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातील पाण्याचं राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते जलपूजन. जलपूजनानंतर जायकवाडी धरणातनं पाणी सोडलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणाच्या खाली एका व्यक्तीची स्टंटबाजी. धरणातनं पाणी सोडल्यानंतर नदीमध्ये एक व्यक्ती बसून, तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांकडून या संबंधित व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न. नांदेडमध्ये गोवर्धन घाट पुलावरून महाविद्यालयीन तरुणानं घेतली उडी. जीवनरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत त्याला वाचवलं. तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास सुरू. नाशिक कुंभमेळ्यामध्ये साईबाबांच्या नावानं सुरू होणार नवीन आखाडा. महंत महादेवदास महाराज यांची घोषणा. भंडारा तालुक्यातल्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया रद्द. दरम्यान भरती प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात मॅट कोर्टमध्ये प्रकरण. मॅट कोर्टाकडून आता निर्णय देत भरती प्रक्रिया रद्द. तायक्वांदो अकादमीतील खेळाडूंची थायलंडमध्ये दमदार कामगिरी. आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूवर मात करत रौप्य पदकावर नाव कोरलं.